जे काही घडतंय त्याला सगळ्याला तोंड आम्ही द्यायचं का? हा, तुम्ही आपल्या आपापल्या खोलीत लपून बसता. आम्ही कशाला लपून बसू? काहीतरी काय बोलतोस? कशाशी संबंध आहे का तरी उगाच? तुमचा मुलगा आहे एवढा तरी संबंध आहे ना. हा, समजावा त्याला. पण तो आहे कुठे? येईल. माई सुद्धा वाट बघते त्याची. म्हणजे समजवा त्याला असं का म्हणताय? अगो बाई, परत काही झालं की काय? आई प्लीज सांग ना काय झालंय. ये ये विक्रांत ये. नानू, मी बोलू? बोल विक्रांत, का गेला होतास तिथे? सॉरी, चुकलो हे ऐकायचं नाहीये. आजी, मी मोनिकाच्या घरी गेलो होतो कारण मला ईशाला भेटायचं होतं. गेले कित्येक दिवस मी तिला काहीच वेळ दिलेला नाहीये. अरे पण तिच्यासाठी वेळ काढायची गरजच काय? नानू मामा, ती माझी नसली तरी मी तिला माझी मुलगी मानलंय आणि हे आता सगळ्यांनाच माहितीये. अरे पण तिच्याशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही असं ठरलंय ना आपलं. विक्रांत, तू तर विचार कर. एकदम असा निर्णय घेणं बरोबर नाही. हो रे, हे अगदी बरोबर म्हणतात. तूही थोडा विचार कर, मग तुला पटेल की आम्ही सगळेजण जे म्हणतोय ना ते बरोबर आहे. हो रे, कारण या विषयावरती सगळ्या दळवी कुटुंबाचं एकमत झालेलं आहे. बाबा, माझा निर्णय मी घेतलाय आणि तो बदलावा असं एकही योग्य कारण मला तरी दिसत नाही. म्हणजे तुला आमच्या मताची किंमत नाही असंच ना? असं नाही आजी, तुम्ही प्लीज मला समजून घ्या ना. अरे काय आणि किती समजून घ्यायचं? डोंबल. नानू मामा, तू जरा शांत राहा रे. एकदम हमरी तुमरीवर काय तोस? अरे हा तिढा सोडवायला तुला तरी जमतंय का? एरवी सगळ्यांची भांडणं सोडवत असतोस तू. आता तर काय, तुझाच मुलगा आहे. आता काय करशील? नानू मामा, मला प्लीज परत तेच सांगायला लावू नका प्लीज. बघितलंस ना माई, याचं ठरलंय सगळं आणि उगाचच आपण याच्या हिताचा विचार करतोय. नानू मामा, मी फक्त ईशाच्या हिताचा विचार करतोय. ह्या अशा दुर्दैवी परिस्थितीत जन्माला आली, ह्यात तिचा काय दोष आहे? आणि तिची जबाबदारी मी घेतलीये आणि ती मी सोडणार नाही. मी तिला भेटायला गेलो कारण तिचा सांभाळ करण्यासाठी मला तिला भेटणं, तिची ओळख होणं आणि ती वाढणं हे खूप गरजेचं आहे. याची काही गरज नाहीये. आता त्या मुलीला दळवी हे आडनाव लावायचं का नाही हे आत्ताच्या आत्ता सगळ्यांनी मिळून ठरवा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.